सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी
हरे हरे रामकृष्ण हरे रूप पहतालो चले रूप पहतालो चले रूप पहतालो चले रूप पहतालो चले लोचनी रूप पहतालो
तो हा विठ्ठल बरवा बरवा परकुमा देवी वर परकुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा संत जगे तैसे संत जगे तैसे संत क्रिया करुणी दाविद्यंगे 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 विठोबा रघुवा
धरले पाटे
तैसे संत जागे, तैसे संत जागे, तैसे संत जागे, तैसे संत जागे। क्रिया करो निदामित्यांगे।
अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी बाळकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकार प्रथम नमः पाण्डुरङ्गाकार प्रथम नमः पांडुरंगा
कृपा सदा कृपा बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका तुका त्यांचा कृपादाने कधीचा विचार त्यांचा कृपादाने कधीचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा करा दयाल करुणा करुणा करा दयाल तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा जरे करुणा करा करुणा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन झालो चराचर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल अर्भकाचे साठे पंते हाती धरले पाटे तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी बाळकाचे चाली माता जाणुने पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी विठ्ठल आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग तीर्थक्षेत्र देऊ निवासी ज्यांच्या चालण्याने माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणते असे जन्मला घेण्यासाठी स्वयंभू पांडुरंगा परमात्मा वैकुंठावरून अवतरले असे असलेले श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा संतप्रिय प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये कर्माचं प्रतिपादन तुकोबारांनी केलेलं आहे विठ्ठल आज चालू असलेली कीर्तन सेवा याचा परिहार देणं अगत्याचं आहे. थोडा बेस कमी करा.
जवळ पूर्णच कमी करा बेस, इको पण कमी ठेवा. हरी ट्रबल द्या थोडं वाटलं सर. हरी. आज चालू असलेली कीर्तन सेवा याचा परिहार देणं अगत्याचं आहे. स्वर्गीय रामचंद्र भाऊ बाळाराम मढवी यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. आणि या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जे 8 सप्टेंबर 2020 पासून हा दुःखद प्रसंग आपल्या मढवी परिवारावरती आला आणि त्यावेळेस पासून प्रत्येक वर्षी त्यांचं स्मरण व्हावं, त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं, त्यांनी घालवून दिलेली जी काही आपली परंपरा आहे ती अशीच चालू ठेवावी यासाठी हे आपण पुण्यस्मरण करत आहोत. सगळे वारकरी असतील, सगळे ग्रामस्थ असतील, सगळे परिवार नातेवाईक असतील, या सगळ्यांच्या एकत्र येण्याने आज त्यांचं स्मरण होते. त्यांचा विचार करणं आणि त्यांच्याविषयी बोलणं आपल्याला या कीर्तनामध्ये सुद्धा 1 तासामध्ये सुद्धा, म्हणजे कीर्तनामध्ये सुद्धा नाही, संपूर्ण महिनाभर जरी त्यांच्याविषयी आपण चिंतन केलं, विचार केला आणि जरी बोललं तरी आपल्याला वेळ अपुरा पडन. एवढं मोठं त्यांनी कार्य त्यांच्या या कमी कालखंडामध्ये करून गेलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन रामचंद्र भाऊंनी त्यावेळेस मला त्यांचे चिरंजीव हितेंद्र, पुन्हा काही नातेवाईक असतील, कल्पेश दादा असतील, अन्य काही सर्वांनी सांगितलं की रामचंद्र दादांनी ज्या वेळेस पैलवानकी करत असताना लहानपणापासून जे लहान वयात असन, तरुण वयात असन कुस्तीचे आखाडे गाजवले, त्याचबरोबर आपल्या युवकांना, आपल्या गावातील युवकांसाठी व्यायामशाळाही त्यांनी सुरू केल्या. म्हणजे एक दूरदृष्टिकोन धरून त्यांनी एका विशिष्ट पक्षाचं संघटन करत असताना सर्वसामान्य लोकांचा विचार केला आणि जवळजवळ 84 गावांमध्ये त्यांनी व्यायामशाळा उभा केलेल्या आहेत. हे तरुणांसाठी आज जे काम करून ठेवलं आहे, त्याचबरोबर सर्व समाजामध्ये काम करत असताना म्हणजे जातीपात न करता समत्व, एकत्व निर्माण करावं. यारे यारे लहान तोरे याती भलती नारी न लगे करावा विचार, चिंता कोणासी काही, याच विचाराने, तुकोबऱ्यांच्याच विचाराने त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर आपला जो श्री मलंगड आहे, मलंगडचं रक्षण, मलंगडचे जे आजही आपल्यासमोर जो मोठा प्रश्न आहे, मी 3 वर्षापूर्वी महाराज येऊन गेलो मलंगडच्या कार्यक्रमाला. आपले प्रल्हाद महाराज शास्त्री सगळे ग्रामस्थांनी जवळजवळ 50 ते 60 हजार समाज गोळा झाला होता. त्या दिवशी त्या व्यासपीठावरती उपस्थित होतो आणि त्यावेळेस भाषण करत असताना जाणवलं की आपल्या या समाजामध्ये अजूनही धर्मासाठी इतकी जागृती आहे. आज आपण म्हणतो की आपल्या धर्माविषयी जनजागृती जरा कमी झाली आहे, पण ज्यावेळेस मलंगडचा विषय येतो त्यावेळेस सगळे ग्रामस्थ जागे होतात. कारण की हा जो पाया रचलेला आहे तो आपल्या आनंद दिघे साहेबांनी आणि त्यांच्यानंतर त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सगळ्यांनी तो पुढे चालवलेला आहे. आनंद दिघे साहेब जरी राजकीय व्यक्तिमत्व होते तरी ते आपल्या हिंदू धर्माचं काम करणारे व्यक्तिमत्व होते. म्हणून कीर्तनामध्ये त्यांचं नाव घेणं योग्य आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. नाहीतर आपले बरेच जण पुन्हा म्हणून जातील की राजकीय व्यक्तींचं आपण नाव न घ्यावं. पण जे आमच्या धर्मासाठी काम करत होते, ज्यांनी आमच्या धर्मासाठी हुतात्मा पत्करलेला आहे, असे जे जे होऊन गेले ते अगदी त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि अगदी त्याचप्रमाणे आपले स्वर्गीय रामचंद्र भाऊ होऊन गेले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे काही कार्य केलं आहे, त्यांनी जे आपल्या कृतीतनं करून दाखवलेलं आहे, त्यासाठी हा आजचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. कारण की याही अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिपादन करतात की आमच्याही संतांनी जे कर्म केलेलं आहे त्याच कर्माच्या बलावरती आज आपला वारकरी संप्रदाय टिकलेला आहे. विठ्ठल
वेळ आपल्याला अत्यंत कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला संपूर्ण अभंग पाहायचा आहे आणि अभंगाचं आपण जो भाव आहे तो लक्षात घेतला पाहिजे ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. जसे आपल्या या परिसरामध्ये कर्मयोगी संत महात्मे होऊन गेले, श्री गुरु वामन बाबा आणि श्री गुरु सावळाराम बाबा, ह्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, त्यांनी जी काही कृती केलेली आहे, त्याच कृतीमुळं आज आपला वारकरी संप्रदाय हा कोकणामधल्या प्रत्येक घरामध्ये पोचलेला आहे. सर्व समाजाच्या घरामध्ये अध्यात्म पोचवण्याचं काम जर कोणी केलं असन तर वामन बाबांनी आणि सावळाराम बाबांनी केलेलं आहे. मला सगळे मित्र आहेत तिथले आणि कोकणातलं आणि आमच्या देवकर घराण्याचं जुनं नातं आहे महाराज. नातं किती जुनं नातं आहे आणि ते काल परवाचं नाही, ते तुकोबऱ्यांपासून आहे. कुणापासून आहे? तुकोबऱ्यांपासूनचं नातं आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज आपला व्यवसाय करत असताना, व्यापार करत असताना ते कोकणामध्ये मिरच्या विकण्यासाठी यायचे. आपल्या खोपोलीमध्ये आजही विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबराय कीर्तन वगैरे करायचे आणि त्या ठिकाणी महाराज मिरच्या विकण्यासाठी यायचे आणि कोकणातनं मीठ घेऊन पुन्हा घाटावरती जायचे. हा त्यांचा नित्यक्रम असायचा. का तर तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये दुकानदारी होती. म्हणजे आमचे संत बिझनेसमॅन होते. कोण होते? आमचे संत काय होते? बिझनेसमॅन. काय होते? निस्ते भजन कीर्तन हे तर आपली परंपरा आहेच, पण त्याबरोबर ते बिझनेसमॅन होते. एकाच वेळी तुकाराम महाराजांनी दुकानदारी केलेली आहे. मिरच्या आसन, मीठ आसन ह्याचा व्यापार केलेला आहे. त्याच वेळेस त्यांनी सावकारकीही सांभाळलेली आहे. त्याचवरती पंढरीची वारही पार पाडलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी गाथाही लिहिलेली आहे. एकाच वेळी कुटुंबही सावरलेलं आहे. हे सगळं आमचे तुकोबऱ्यांनी करून दाखवलं, कारण की ते वारकरी होते. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं देवकर घराण्याचं नातं आणि कोकणाचं नातं जुनं आहे. 400 वर्षापूर्वीपासूनचे तुमचे आणि आमचे संबंध आहेत. त्यामुळं आपण सगळे एकच आहात आणि ह्या एका घरामध्ये आपण राहत असताना आपल्या जे काही ही परंपरा आहे, ही भव्य दिव्य परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये आपण वाढत असताना आपण संतांना शरण जावं. संतांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावरती आपलं जीवन आपलं चालावं. त्यासाठी आपण संतांना शरण गेलं पाहिजे. संतांनी जी जी काही कृती केलेली आहे त्या कृतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि विठ्ठल विठ्ठल. आता संतांप्रमाणे वागणं सर्वांनी लक्ष देऊन ऐका. म्हणजे नक्की काय करणं किंवा संतांनाच आपण शरण का जावं? प्रसंग आहे, ज्यावेळेस नारद मुनी जंगलातनं चाललेले होते त्यावेळेस वाल्ह्या कोळी त्यांचा रस्ता अडवतात. रस्ता अडवल्यानंतर पुन्हा कोण येत आहेत? नारद मुनी येत आहेत. वाल्ह्या कोळी तिथे रस्ता अडवलाय आणि धड दिशणी त्यांच्या रस्त्यामध्ये जाऊन उभे राहिले आणि रस्त्यामध्ये उभे जाऊन राहिल्यानंतर नारद मुनींना ते जरा धमकावू लागले, तुमच्याकडे असलेली संपत्ती मला द्या, जे जे काय आहे ते सगळं धन मला द्या. असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हटले, आम्ही तर काय वारकरी राहिलो. कोण? वारकरी. आमच्याकडे काय विना आणि चिपड्या पांडुरंगाच्या नावाशिवाय आमच्याकडं मोठं धन कोणतंही नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी असं भजन करत आम्ही प्रवास करतो म्हटले. ते म्हटले नाही नाही, तुमच्याकडे काही ना काही धन असणार, तुमच्याकडे पाकिट तरी असतील म्हटले. काय असतील? कीर्तनाची पाकिट तरी असतील म्हटले. कारण की आजकाल महाराज लोक पाकिट मोठी घेतात नाही का, पाकिट तरी असतील. नारद मुनी म्हटले, आम्ही युट्यूब वाले कीर्तनकार नाही म्हटले. काय? युट्यूब वाले कीर्तनकार नाही, आम्ही परंपरेचे कीर्तनकार आहेत म्हटले. आम्ही ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी, आमच्या वामन बाबांनी, आमच्या सावळाराम बाबांनी जी काय परंपरा घालून दिलीत त्या परंपरेवरती आम्ही चाललेलो. माझ्या वडिलांची मिराती का देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, माझ्या वडिलांची मिराती का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि अगदी त्याप्रमाणे आपली जी काही परंपरा चालत आलेली आहे ती आपण परंपरेतले कीर्तन करावं. आपल्याला गुरु परंपरा आहे. काय आहे महाराज? आपल्याला गुरु परंपरा आहे. आपण काय जसे अनाथ असतात नाही का, आपण ऐऱ्या गैऱ्याची लेकरं नाहीत. कुणाची ऐऱ्या गैऱ्याची नाही. आम्हाला परंपरा आहे. आम्हाला आमची वडीलधारे आहेत. कोण ना कोण आम्हाला विचारणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या कीर्तनामध्ये आम्ही भलतं तिसरं काही सांगत नाही. आमच्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी जे काही अभंग ओव्या काही रचल्या आहेत त्याच आम्ही प्रमाणबद्ध मानून त्याच आम्ही आमच्या कीर्तनामध्ये सांगतो. जी काय कथा आहे पुराणातले आसन मार्मिक विनोद असतील त्या व्यतिरिक्त आम्ही विनोद सुद्धा करत नाही. त्यामुळं आपल्या कीर्तनाला काय मर्यादा आहे. त्यामुळं अपेक्षा काय कोणी घेऊ नका की बाबा आज महाराज आले म्हटले की ले हसवतीन, ले हे करतीन. कारण की आपली ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे आपला बाप मोठा आहे. हो, कोण आहे? मोठ्या बापाचे आपण लेकरे. त्यामुळं आपल्याला मर्यादा येतात. त्यामुळं जी काय ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी घालून दिलेली परंपरा आहे तीच परंपरा आपण त्याच पद्धतीने अगदी आपण अभंगाचं चिंतन करतोय. विठ्ठल असे नारद मुनी आलेले आहेत. आणि ज्यावेळेस जंगलामध्ये नारद मुनी थांबलेत आणि त्यावेळेस वाल्ह्याकुळे आणखीन त्यांना भीती दाखवण्याची प्रयत्न करतात. आणि भीती दाखवण्यासाठी ते सांगू लागतात माझा पुरुषार्थ काय आहे. ही जी काही 7 रांजणं दिसतात ना त्यामध्ये एक 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 खडा टाकला तर जितकी खडे बसतील तेवढे मनुष्य मी मारलेले आहेत. असा काय पुरुषार्थ सांगू लागले. नारद मुनी म्हटले बाबा 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 एवढा पाप? हा पुरुषार्थ नाही म्हटले, हे काय पाप आहे. पुरुषार्थ कोणता असतो? नामस्मरण करणं पुरुषार्थ आहे म्हटले. हे पाप आहे. हे पाप कुणासाठी करतो? वाल्ह्यापुढे म्हटले मी माझ्या घरच्यांसाठी पाप करतोय म्हटले. घरच्यांसाठी सगळं चाललंय. मुलांचं शिक्षण आहे, बायकोला लागणारे दागदागिने आहेत, आई वडिलांसाठी करतोय हे सगळं. आणि त्यावेळेस म्हटले नाही नाही, मग ह्या पापामध्ये तुझे घरचे सहभागी आहेत का? ते म्हटले का नसणार? आहेत, घरचे सगळे सहभागी आहेत या पापामध्ये. आणि त्यावेळेस ते म्हटले जा बरं विचारून ये बरं नक्की घरचे सहभागी आहेत का नाही. आणि त्यावेळेस ते म्हटले बरं म्हणजे आम्ही घरी जाणार विचारायला आणि तुम्ही इथनं पळून जाणार. म्हणून ते नारद मुनींना बांधून ठेवतात आणि ते वाल्ह्याकोळी घरी जातात. घरी गेल्यानंतर आई वडिलांना विचारतात मी जे काही कर्म करत असन त्या कर्मातनं पुण्य किंवा पाप निर्माण होत असन तर त्या पापामध्ये तुम्ही भागीदारी आहात का? आई वडील म्हटले बाबा तुला जन्म देण्याचं कर्तव्य आमचं होतं. तुला जन्म दिला त्यानंतर तू जे काही कर्म केलंय त्याचा आणि आमचा काही एक संबंध नाही. तुझं पुण्य आणि तुझं पाप तुझ्याजवळ. पुन्हा म्हणते मुलांजवळ आले. मुलांना विचारलं आम्ही जे काही कर्म केलं आहे त्या कर्मामध्ये मग पाप झाला असन तर ती मुलं सहभागी आहेत का? मुलंही म्हटली नाही बाबा, तुमच्या पुण्यामध्येही नाही आणि पापामध्येही आम्ही काही सहभागी नाही म्हटले. मग पुन्हा पत्नी जवळ आले. अर्धांगिनी लग्न करताना वचन घेतलं होतं, शपथ घेतली होती आयुष्यभर साथ निभावणार. इष्टटीतला निम्मा वाटा स्वतःच्या वाट्याला घेणार, निम्मी संपत्ती स्वतःच्या वाट्याला, सगळ्यावरती निम्मा निम्मा हिस्सा पत्नीचा असतो. आणि त्यावेळेस मग तो वाल्ह्याकुळे म्हटले की मी जे काही पाप केला आहे त्या पापामध्ये तुझाही निम्मा हिस्सा आहे का? ती म्हटली नाही, तुमच्या पुण्यामध्ये माझा निम्मा हिस्सा आहे. काय लक्ष देऊन आहे का? पत्नी काय म्हटली? तुमच्या पुण्यामध्ये माझा निम्मा हिस्सा आहे पण तुमच्या पापामध्ये माझा हिस्सा नाही. त्यावेळेस मग वाल्ह्याकोळींना वैराग्य झालं आणि ते पुन्हा नारद मुनींजवळ आले. नारद मुनींजवळ आल्यानंतर नारद मुनींना शरण गेले. म्हटले मला काहीतरी मार्ग दाखवा. नारद मुनींनी राम नाम घेण्याचा मार्ग त्यांना दाखवला. राम नाम घेऊ लागले. राम शब्द सुद्धा मुखातून येणार, मरा मरा म्हणू लागले. त्यावेळेस अपभ्रंशून राम शब्द आला. 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर ते वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले. हे का झालं? संत भेट झाली म्हणून. का झालं? संत भेट झाली. नारद मुनी भेटले, संत भेट झाली म्हणून वाल्याचा वाल्मिक ऋषी झालेले आहेत. आणि हे जर भगवंत भेटले असते तर भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची
पायापाशी दुर्जनासी संवारी. संत काय करतात, दुर्जन जरी असला तरी त्याला काय करतात, संत पदावरती येऊन जातात. पुनित केले विष्णुदासी, 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 पुनित केले विष्णुदासी. संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, कोणा पाहेत याकडे, लीला विठ्ठलाचे गाडे. पुनित केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. संतांचं काय व्यापक हृदय आहे. आपले दोष जरी असले तरी ते दोष आपल्या पोटामध्ये सामावतात आणि ते आपल्याला त्या संत पदावरती घेऊन जातात. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, त्या परमपदावरती ते घेऊन जातात. हे आमचे संत आहेत. म्हणून अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाटी. आणि जे अर्भक, अर्भक म्हणजे काय तर बालक, बाल आहेत. आणि त्या बालाला शिकवण्यासाठी जसे पंत, पंत म्हणजे एखादा शिक्षक हातामध्ये पाटी घेतात आणि पाटीवरती गिरवतात. आता काय आयपॅड आहेत, आयपॅड वरती गिरवायला लागते आहे ना. आता पूर्वीगत काय पाटी राहिली नाही, आता काय आयपॅड आले. तसं गिरवतात आणि ते गिरवल्यानंतर पुन्हा त्या बालकाचा हात हातामध्ये घेतात आणि पुन्हा त्याच्यावरती काय करतात, गिरून दाखवतात की असं असं गिरवायचं. हे काय संतांनी जी काय कृती केलेली आहे अगदी त्यांच्याप्रमाणे आपण कृती करावी. अगदी त्याच पद्धतीने त्यासाठी तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे. तैसे सत जागे, तैसे सत जागे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते सत जागे, सत जागे. अगदी त्याप्रमाणे अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाटे. अगदी त्याप्रमाणे संत आपल्याला कृती करून दाखवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपण जर पाहायला गेलो तर तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृती करून दाखवलेली आहे. संत दोन माध्यमातून उपदेश करत असतात आपल्याला. लक्ष देऊन ऐका, दोन माध्यमातून. एक माध्यम आहे ते आपल्या वाणीतनं, आपल्या लिखाणातनं ते आपला उपदेश करतात आणि दुसरी म्हणजे कृतीतनं उपदेश करतात. आणि जितकं लिखाणातनं आणि वाणीतनं उपदेश करणं आहे त्याच्याही पेक्षा जास्त त्यांनी कृती आपल्यासाठी करावी. कुणासाठी करावी? आपल्यासाठी. विचार करा, आपल्यासाठी संत कृती करतात. तुकोबऱ्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकाराम महाराजांचे वडील वल्लभ महाराज, आई कणकाई माता, मोठे बंधू सावजी महाराज, लहान बंधू काणोबा महाराज
त्यांची दोघांची पत्नी, असा भरगच्च कुटुंब होता. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्मिणी माता, त्यांचा पहिला पुत्र संताजी. त्यांना दम्याचा आजार असल्यामुळं तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न झालं, ते म्हणजे आवली माता, जिजाई माता, आणि यांच्यासोबत विवाह झाला. गुणगोविंदांनी सगळे राहत होते. देहूमध्ये राहत असताना वडिलांची पंढरीची वारी होती. सगळे वारकरी घरी यायचे. जवळजवळ 25-30 कुटुंब घरामध्ये राबायला होते. सावकारकी असल्यामुळं, व्यवसाय असल्यामुळं सगळे मोठा संपत्ती कोकणापर्यंत म्हणतात पूर्वीपासून की व्यवहार, सावकारकीचे व्यवहार चालायचे महाराजांचे. एवढे हजारो एकरचे सावकार त्यांची सांभाळायचे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाई माता यांचं मोकासं म्हणजे तीर्थक्षेत्र देहू होतं. मोकाशाचं गाव म्हणजे वैयक्तिक खर्च कुठनं काढायचा तर देहूमधनं काढायचा त्यावेळेसच्या जहागिरीमध्ये. अशा या काळामध्ये तुकाराम महाराजांचं असा संपन्न परिवार होता. आणि यामध्ये असताना तुकाराम महाराजांच्या घरावरती आघात कोसळला. तो आघात भयंकर होता. तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा महाराज यांचं देह त्यांनी ठेवला. दुःखामध्ये असताना तुकाराम महाराज म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. ज्यावेळेस माझे वडील वारले त्यावेळेस मला संसाराची कोणतीच चिंता नव्हती. वडील गेल्यानंतर एखाद्या मुलीला विचारायचं वडील कोण असतात. ज्यावेळेस ती मुलगी वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तिचं लग्न करायचं असतं, त्या लग्नासाठी ते वडील आयुष्यभर एक पै जोडत असतात. ती एक पै जोडलेली अतोनात मेहनत करून ती संपत्ती ते एका दिवसामध्ये त्या मुलीच्या लग्नामध्ये काय करतात, खर्च करतात. त्या मुलीला विचारावं वडील काय असतात, त्या मुलाला विचारावं. ज्या वेळेस शाळेत जात असताना, कॉलेजला जात असताना 5 रुपयापासून 100 रुपयाची नोट सुद्धा तो बाप खिशातनं काढून देत असतो. त्यावेळेस त्या वडिलांची महत्व काय त्यावेळेस त्या मुलाला कळतं. ज्यावेळेस वडील गेलेले आहेत त्यावेळेस तुकोबऱ्यांना जाणीव होती की आता या संसाराची चिंता आहे ना, ती इतक्या दिवस वडिलांच्या खांद्यावरती होती, आता ती सर्व चिंता माझ्या खांद्यावरती आलेली आहे. म्हणून तुकोबराय आपल्या वडिलांचं महत्व एका वाक्यामध्ये सांगतात येत, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. तोपर्यंत मला कोणतीही चिंता नव्हती, पण जसे वडील वारले तसं माझ्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी आलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे आता आपले हितेंद्र दादा यांच्या खांद्यावरती संपूर्ण संसाराची जबाबदारी आहे. ते नेटाने पार पाडत आहे. कारण की आपले वडील गेल्यानंतरून सुद्धा हरिनाम व्हावं, वडिलांचं स्मरण व्हावं यासाठी ते हा सगळा आयोजन करतात. सगळे वारकऱ्यांना एकत्र बोलवतात, अन्नदान करतात. ही जी परंपरा आहे ती तुकाराम महाराजांनी तशीच चालवलेली आहे. अगदी त्याच ह्याच्यावरती आपण पाहावं की वडिलांचं महत्व काय आहे. आणि काही दिवसांनी तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये दुसरा दुःखद प्रसंग घडला, म्हणजे तुकाराम महाराजांची आईचंही निधन झालं. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. काय ह्यामध्ये बघा, तुकाराम महाराज एका ठिकाणी काय म्हणतात आहेत, वडील वारले. काय म्हणतात आहेत, वडील वारले, अंगावरती माझ्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी आहे, संसाराची चिंता माझ्या मागं लागलेली आहे. आणि आई ज्यावेळेस वारली त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात, चिंता हरली, चिंता नाहीशी झाली. आता याचा अर्थ आपण कसा लावावं महाराज, अर्थ काय घ्यायचा. एका ठिकाणी चिंता मागं लागती वडील वारल्यानंतरून, आई वारल्यानंतरून चिंता नाहीशी होती, म्हणजे नक्की काय होतं बरं. याचा अर्थ असा घ्यायचा, जोपर्यंत आई होती तोपर्यंत आई माझ्या डोळ्यासमोर होती. आई माझ्या डोळ्यासमोर होती. आईची सतत मला चिंता लागून होती. आईला काय कमी आहे, आईचं काही दुखतंय का, आईला कोणतं औषध पाणी, आई जेवली का, आईने पाणी पिलं का, आई झोपली का, या प्रत्येक गोष्टीमध्ये आईची सेवा कोण करत होते, तुकाराम महाराज करत होते. आणि ती सेवा करत असताना ज्या वेळेस डोळ्यासमोर आई आहे, पाहत पाहत असताना आईने प्राण सोडलेले आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इतक्या दिवस जी चिंता लागून होती सतत, ती आता चिंता नाहीशी झाली. का, कारण की आई माझी निघून गेलेली आहे. आज आपण पाहतो आपली आई कधी कधी मोठ्या भावाकडं, कधी कधी मधल्या भावाकडं, कधी कधी लहान भावाकडं नाही, तेव्हा आई अनाथ आश्रमात सुद्धा असते. त्यामुळं तुकाराम महाराजांकडून पाहावं आपण की आई वडिलांची सेवा कशी करावी,
ते एका वाक्यामध्ये आईचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. असा भयंकर दुःखाचा प्रसंग तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये अवघं 20-21 वय आहे त्या कालखंडामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यानंतरून काही वर्षामध्येच भयंकर दुष्काळ पडलेला आहे. त्या दुष्काळामध्ये आपला हा सगळा घाटाचा परिसर आणि कोकण परिसर पावसाचा भयंकर पाऊस अति पर्जन्य इथं असतं. पण त्या तुकाराम महाराज 1630च्या दरम्यान जो काही कालखंड आहे त्यावेळेस सलग 3 ते 4 वर्ष पावसाचा एक टिपका ह्या परिसरामध्ये पडलेला नव्हता. आणि त्या कालखंडामध्ये तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्माई माता आणि पहिला पुत्र संताजी यांचंही दुःखद निधन झालेलं आहे. दुष्काळी आटले द्रव्य स्त्री एक अन्न करिता मेली. आणि या दुःखद प्रसंगामध्ये त्यावेळेस इतका भयंकर दुष्काळ होता, गायांना चारा खायला नाही, मनुष्यांना काही अन्नधान्य नाही. पायली भर जरी सोनं दिलं, किती पायली भर जरी सोनं दिलं तरी मूठभर अन्न भेटत नव्हतं. इतका हा भयंकर दुष्काळ होता. जी संपत्ती आपत्तीत उपयोगी येत नाही ती संपत्ती काय कामाची, असा भयंकर प्रश्न जगद्गुरु तुकोबऱ्यांना पडला होता. हा दुःख पाहुणे हे सगळं कोण करते, कोण चालवते, हा प्रश्न तुकोबऱ्यांच्या हृदयामध्ये खेळत होता. त्यावेळेस तुकोबऱ्यांनी उत्तर दिशेला मुख केलं, पांडुरंगा परमात्म्याचं स्मरण केलं आणि भामगिरी पर्वत तुकोबऱ्यांना दिसला. आणि भामगिरी पर्वताकडे तुकोबराय चालू लागले. एक 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 पाऊल टाकत टाकत तुकोबराय भामगिरी पर्वताच्या पायथ्यापाशी पोचले. वरती पाहिले एक गुफा दिसत आहे. भामगिरी पर्वत चढायला सुरुवात केली. मुखामध्ये नाव आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत. एक 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 पाऊल टाकत ते भामगिरी पर्वतामध्ये आले. भामगिरी पर्वतातल्या गुफेमध्ये शिरल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आरंभ त्यांनी केलेला आहे. मांडी घातली, पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आरंभ केले. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर उभी केलेली आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, तब्बल 15 दिवस तुकोबराय अन्न पाण्या वाचून पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करत होते. 15 दिवसामध्ये तुकोबऱ्यांना पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. माझे साक्षात्कार 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसामध्ये तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला. भामगिरी पर्वतावरती साक्षात्कार झाला. तुकाराम महाराजांची अवस्था चैतन्यमय झालेली होती. तेवढ्यात कानोबा दादा 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 तुका दादा आवाज देत देत ते भामगिरी पर्वतावरती पोचले. भामगिरी पर्वतावरती आल्यानंतर कान्होबा दादा पाहतात त्या गुफेतून भला असं चैतन्य बाहेर पडलेलं आहे. काय आहे नक्की तिथे पाहत पाहत गेले तर तुकाराम महाराज इथं थांबले होते, बसले होते. त्यावेळेस तुकाराम महाराजांचं ते चैतन्य पाहून कान्होबा रायांनाही कळलं की तुका दादाला काहीतरी विलक्षण भेटला आहे. ते विलक्षण काय आहे? तुकोबरायांचं चैतन्य संपूर्ण गगनामध्ये सामावून गेलं होतं, या पृथ्वी तत्वामध्ये विलीन झालं होतं. आता कुठेही भेद दिसत नव्हता. अणु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा असं व्यापक स्वरूप तुकोबरायांचं झालेलं होतं. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू अशी तुकोबरायांची अवस्था झालेली होती. हे जे आकाश ना तेच तुकोबरायांसाठी काही झालं होतं, मंडप झालं होतं. आता कोणतं अर्धा गुंठ्यातलंही घर नाही आणि 1 गुंठ्यातलंही घर नाही, ना कोणता वाडा ना कोणता बंगला. आता आमचं घर म्हणजे आकाश आहे आणि ही पृथ्वी म्हणजे आमचं आसन आहे. असं व्यापक भूमिकेतनं तुकोबरायांचं स्वरूप झालेलं होतं. आता कुणाचा कामना करावी, कुणाचा क्रोध धरावा, कुणाविषयी मद करावा, कुणाविषयी मत्सर करावा असा कोणताच विकार अंतकरणामध्ये उत्पन्न होत नव्हता. कारण की हे सगळ्यात व्यापक तत्व परमार्थामधलं तुकोबरायांनी मांडलं होतं की सर्व ठिकाणी सर्व
चराचरामध्ये आपण काय पाहावं तर पांडुरंग परमात्म्याला पाहावं, ही मनामध्ये ती व्यापक भावना घेऊन तुकोबराय ह्या जगाकडे पाहत असताना सर्वीकडे तुकोबरायांना पांडुरंग परमात्मा दिसत होते. आणि पांडुरंग परमात्म्याच्या स्मरणामध्ये असताना ज्यावेळेस तुकाराम महाराज आता देहुला राहायचं का डोंगरावरती राहायचं हा प्रश्न तुकोबऱ्यांना होता. तुकोबऱ्यांनी त्यापैकी काय निवडलं तर समाजा जन बुडत आहे जन न देखेवे डोळा. तुकोबऱ्यांना ठरवलं असतं तर तुकोबराय भांगिरी पर्वतावरतीच राहिले असते. ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्याच भूमीवरती त्यांनी संपूर्ण आयुष्यभर ते राहिले असते. पण तुकोबऱ्यांनी आपलं कर्म निवडलं. काय निवडलं? कर्म निवडलं. जे कर्म केल्यानंतर ह्या जगामध्ये जे काय मूढ आहेत, जे दुर्जन आहेत, जे अज्ञानी आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे. आणि तेच कार्य करण्यासाठी तुकोबराय तीर्थक्षेत्र देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्यानंतर तुकोबऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं असन तर तुकोबऱ्यांनी आपल्या जे काही जमिनीच्या वह्या आहेत त्यांचे 2 हिस्से केले. एक हिस्सा आपल्या भावाच्या वाट्याचा, दुसरा हिस्सा स्वतःच्या वाट्याचा. तो हिस्सा घेऊन ते इंद्रायणी काठी आले. इंद्रायणी काठी आल्यानंतर जमिनीच्या वह्या हातामध्ये आहेत आणि त्यावेळेस इंद्रायणी माता तुकोबऱ्यांकडे पाहत आहे. लक्ष देऊन ऐका. इंद्रायणी माता ज्यावेळेस तुकोबऱ्यांकडे पाहत आहे ना त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या हातामध्ये जमिनीच्या वह्या होत्या आणि तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. काय होतं? हास्य होतं. तुकोबराय हसत होते. डोळ्यामध्ये एक प्रसन्नता होती, चेहऱ्यावरती एक तेज होतं. हातामध्ये जमिनीच्या वह्या होता. आता जमिनीच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवणार. आणि त्याच इंद्रायणीचा दुसरा प्रसंग म्हणजे तुकाराम महाराजांच्या हातामध्ये ज्यावेळेस अभंग गाथा होत्या. तीच इंद्रायणीची काठ आहे, तोच इंद्रायणीचा काठ आहे. त्याच काठावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हातामध्ये अभंगाच्या वह्या आहेत. आणि ती इंद्रायणी ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा चेहरा पाहत आहे ना त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. आयुष्यभर घेतलेली मेहनत, आयुष्यभर केलेले कष्ट आणि त्या पांडुरंग परमात्म्यासाठी झालेले वेडे आणि अनेक अभंग लिहिले. आणि हे सगळं कुणासाठी केलं? त्या देवासाठी केलं. आणि त्यावेळेस हे सगळं होऊन ते अभंगाची गाथा हातामध्ये आहे. आणि ती अभंग गाथा आज पुन्हा मला त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवायची आहे. हे 2 प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे आहेत. ती इंद्रायणी माता पाहत आहे. एका प्रसंगामध्ये तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि एका प्रसंगामध्ये तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे. यातून आपण काय घ्यावं? ज्यावेळेस परमार्थ बुडतो ना त्यावेळेस आपण रडावं आणि ज्यावेळेस प्रपंच बुडतो ना त्यावेळेस आपण हसावं. हे आपण तुकोबऱ्यांकडून शिकावं. जी कृती केल्यानंतर आपल्याला समजतं की तुकाराम महाराज ज्या उंचीचे होते आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे काय कर्म केले आहेत, जी जी काय कृती केलेली आहे त्याच कृतीमुळं आपण आज आपलं जीवन सफल होत आहे. एक गोष्ट ही कुणासाठी केली तर त्यांनी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी ही कृती करून दाखवली. हाच आपण त्यांच्या जीवनातनं शिकावं. ह्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात. ऐसे संत जागे, 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 ऐसे संत जागे,
करो रे। क्या बात है। क्रिया करो ने दविद्यांगे क्रिया तैसे संत जगी क्रिया करुणे दाविते अंगे। बघा ह्या चरण हे चरण म्हणजे आपल्या अभंगाचं ध्रुवपद आहे आणि या ध्रुवपदामध्ये काय असतो सिद्धांत असतो आणि हा सिद्धांत संपूर्ण अभंगाच्या भोवती फिरत असताना या सिद्धांत जर आपण अंगीकारला नाही तर आपलं जीवन हे काय व्यर्थ आहे। कितीही कोणत्याही मनुष्याने आणि कितीही श्रीमंत असू दे त्यांनी जरी ठरवलं तर मी कर्म करणार नाही, मी कर्म करणार नाही म्हटलं की त्याला श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार नाही। काय नाही, श्वास घेण्याचा सुद्धा त्याला अधिकार नाही। डोळ्याची पापणी उघडझाप करणं म्हणजे पण काय कर्म आहे। काय कर्म आहे। आपल्या ऐकणं बोलणं हे सुद्धा काय कर्म आहे। एखादा आळशी मनुष्य असला आणि तो म्हटला मी निवांत पडून राहीन, मी काही कर्म करणार नाही, ते पडून राहणं म्हणजे पण काय कर्मच आहे। त्यामुळे ह्या जगाच्या पाठीवरती ज्ञानोबरांनी जो काही सिद्धांत मांडला आहे की प्रत्येकाने काय केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे। कर्माचे दोन प्रकार आहेत, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म। आपण कोणतं कर्म करतो, आपण सर्व विहित कर्म करतो जे आपल्या धर्माला अनुकूल आहे। आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये जे काय आपल्याला कर्म सांगितलेलं आहे त्या कर्माने त्या अनुषंगाने आपण चालणं म्हणजे काय विहित कर्म आहे। आणि विहित कर्माच्या विरोधात जे जे काही करणं आहे म्हणजे आपल्या धर्माला न मानता आपण वेगळंच काहीतरी करणं, आपण परधर्माप्रमाणे वागणं म्हणजे आपलं काय निषिद्ध कर्म आहे। व्यसन करणं, दारू पिणं, जे जे काय आहेत चुकीच्या गोष्टी ते सगळ्या काय निषिद्ध कर्मामध्ये येतात। आणि विहित कर्मामध्ये जे जे काही संतांनी केलेलं आहे, आपली काय वारकरी जीवनशैली जी जी काय आहे ती सगळी कोणती आहे विहित कर्माला अनुसरून आहे। त्यामुळे आपण कसं वागलं पाहिजे, विहित कर्माप्रमाणे वागलं पाहिजे। थोडक्यात सांगायचं आणखीन सोप्यात सांगतो, स्वतःसाठी जर काही फायदा व्हावा असं आपण एखादं कर्म करत असं, स्वतःसाठी काहीतरी फायदा व्हावा ह्यासाठी आपण एखादं कर्म करत असो आणि त्या कर्मामध्ये इतरांचं सगळ्यांचं काय नुकसान आहे आणि फक्त स्वतःचाच फायदा आहे तर ते निषिद्ध कर्म आहे। कसं कर्म आहे निषिद्ध। स्वतःचा फायदा होतोय आणि त्या फायद्यामध्ये इतरांचाही फायदा होतोय तर ते कोणते विहित कर्म आहे। आपण कर्म करत असताना नेहमी हेच एक अवलंबावं की माझ्या कर्मामध्ये इतरांचा फायदा होतोय, एक वेळ स्वतःचा तोटा झाला तरी चालेल पण इतरांचा फायदा असावा, त्याला आपण काय म्हणू विहित कर्म म्हणू। आणि अशा वेळेस जे 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 काय आपल्याकडून कर्म घडू त्यावेळेस आपण सहजच आपण त्या संत पदापर्यंत जाऊ। तुकोबरायांनी आपल्याला इतक्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की जगातले तुम्ही सर्वात श्रीमंत व्हा। काय म्हणतात तुकोबराय, जगातले तुम्ही सर्वात श्रीमंत व्हा। तुम्हाला या धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये असं कोणतंच बंधन नाही, तुम्हाला संन्यासाचं काही बंधन नाही, तुम्ही ब्रह्मचर्याचं काही बंधन नाही, तुम्ही प्रपंचही करू शकता त्याचबरोबर तुम्ही परमार्थही करू शकता। या जगाच्या पाठीवरती हा जो सर्वात प्रगतशील आणि विकसित जर भक्ती संप्रदाय कोणता असन तर तो वारकरी संप्रदाय। कारण की याच संप्रदायामध्ये सुरुवातीला द्वैतातनं भक्ती चालू होती मूर्ती पूजेतनं, तीच पुन्हा अद्वैतामध्ये जाते, अद्वैतामधून पुन्हा ती
ज्ञानोत्तर भक्तीमध्ये प्रवेश करते. आणि ज्ञानोत्तर भक्तींनीच आमच्या ज्ञानोबांनी जो सिद्धांत मांडला आहे, जो चिद्विलास, त्या चिद्विलासच्या अनुषंगाने आपण मूर्तीपूजाही तेवढीच आपल्याला श्रेष्ठ आहे. आणि तेवढीच अद्वैतामध्ये केलेली भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, तीही तेवढीच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने आपला जो काय वारकरी संप्रदाय एवढा व्यापक विचार घेऊन येतोय की पुढच्या हजारो वर्षांनी, लाखो वर्ष आपला वारकरी संप्रदाय ह्या जगाचं काय करण, मार्गदर्शन करण. सर्वात मोठे महात्मे गुलाबराव महाराज यांचं वाक्य आहे, प्रज्ञाचक्षु होते, त्यांना दोन्ही डोळे नव्हते. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे म्हणतात, भविष्यामध्ये वारकरी संप्रदाय हा विश्वगुरु होईल आणि वारकरी संप्रदाय हा वैश्विक होईल. हे कुणाचं वाक्य आहे? गुलाबराव महाराजांचं आहे. कारण की ते म्हणतात वारकरी संप्रदाय इतका सुलभ संप्रदाय कोणताच नाही. आणि त्यामुळं संतांनी जे जे काही केलं आहे ते आपल्या ज्ञानोबऱ्यांकडेच पाहतो मी. आपल्या ज्ञानोबऱ्यांनी माता जाणून पाऊले घाली. काय घाली? माता जाणून काय करते? पाऊल घालते एक एक. आमच्या माऊलींनी सुद्धा एक एक पाऊल टाकलं. हरिपाठ कुणासाठी केला? सर्वसामान्य लोकांसाठी केलाय. जाणून पाऊल टाकले. पहिलं पाऊल हरिपाठ केलाय. अति सामान्य, अति थोडक्यात 27 अभंगामध्ये त्यांनी हरिनाम घेण्यासाठी उपदेश केलेला आहे. त्याचं महत्व पटवून दिलेलं आहे. अगदी एक पाऊल टाकले, जरा बाळ मोठं झाले. काय? बाळ जरा मोठं झालं, त्याच्यासाठी अभंग गाथा निर्माण केलीत. काय केलीत? अभंग गाथा. आणखीन मोठं झालं, त्यासाठी ज्ञानेश्वरी निर्माण केली. आणखीन मोठं झालं, त्याच्यासाठी अमृत अनुभव निर्माण केला. आणखीन मोठं झालं, त्याच्यासाठी 65 ओव्यांमध्ये समजून सांगितलं. चांगदेव 65. एक 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 पाऊल पाहिलं तर ते कसं आहे. आमच्या संतांनी ही सगळी कृती कुणासाठी केली? कुणासाठी केली? आपल्यासाठी केली. कही एखाद्याने वैकुंठ जावे, तेही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोषे गौरव ढवळले विश्व. त्यांनी काय केला? नामाचा गौरव केलेला आहे. या विश्वामध्ये आल्यानंतरून, या जगामध्ये अवतरल्यानंतरून ज्या भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतला ज्ञानोबऱ्यांनी, ती भूमी ही महाराष्ट्र भूमी होती. या मराठी भाषेमध्ये जे काही ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं, ते प्रत्येकाला भेटावं, त्याचा प्रत्येकाला अर्थ समजावा. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्यूचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ दे या जगा, असे ज्ञानोबऱ्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि त्यांनी संपूर्ण 700 श्लोकांची जी भगवद्गीता आहे ती 9000 ओव्यांची आपल्यासाठी करून ठेवली. हे कर्म कुणासाठी केलं? कुणासाठी केलं? आपल्यासाठी केले. आज आपण ज्ञानेश्वरी वाचतो का? किती जण दररोज घरी ज्ञानेश्वरी वाचतात? हात वरती करा बरं. हात वरती करा फक्त. दररोज घरी वाचतात. अख्खी ज्ञानेश्वरी एका दिवसात नाही होणार मला माहिती. निदान 4 ओव्या 5 ओव्या असे किती आहेत वाचतात? हाय 2-3 जण. म्हणजे बघा, सगळ्यांमध्ये फक्त टक्केवारी काढायची गेलं तर 0.3% फक्त काय आपण ज्ञानेश्वरी वाचतो. आणि आपण वामन बाबांची परंपरा जपणारे, आपण सावळाराम बाबांची परंपरा जपणारे. अहो, सावळाराम बाबांचं काय काम असेल त्यांचं, हे जे प्रमाणे ना अगदी त्यांना लागू होतं. बाळाकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. एक एक पाऊल घालत घालत पायी ते नाशिक पर्यंत प्रवास करायचे. कसे? पायी. त्यावेळेस काही गाडी घोडा नाही, काही सुविधा नाही, असे काही फोन कॉल नव्हते. मी येतोय, व्यवस्था लावून ठेवा, जेवण ठेवा, हे ठेवा, मी हेच खातो ते नाही खात, अशी कोणती व्यवस्था होती का महाराज? हा होती का? नाही. सिस्टीम नव्हती, काही नव्हतं. कुठं परिचय नाही, फक्त एकच ध्यास. ज्ञानोबा तुकोबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच वाटेवरती चालायचं आणि ती वाट सगळ्यांना दाखवायची. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत, असा मार्गक्रम त्यांनी केलेला आहे. आणि त्या मार्गावरती चालत असताना त्यांनी एक एक गाव केलेलं आहे. असं नाही की बाबा ज्या ठिकाणी कीर्तन जाईन त्याच ठिकाणी. त्यांनी वैयक्तिक स्वतःहून त्या एखाद्या गावामध्ये जावं, त्या गावामध्ये भजन चालू करणं, हरिपाठ चालू करणं, तिथं वारकरी तयार करणं, हे त्यांनी केलं. त्यामुळं आज जो आपल्याला काही कोकणामध्ये वारकरी संप्रदाय पाहायला भेटतो ते सगळी त्यांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बालकाचे चाले, बालकाचे चाले,
ज्या संतांनी आपल्याला जो काही मंत्र दिला आहे त्या विठ्ठल नामाचा आपण जप करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
अर्भकाचे साठे पंते हाती धरले पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आपण संपूर्ण अभंग पाहत आलो. सुरुवातीपासून संतांनी स्वतःचं स्वरूप एक पंत म्हणजे काय एक शिक्षकाप्रमाणे स्वीकारलेलं आहे. त्यांनी जी काही कृती केली त्या कृतीवरती आपण चालावं म्हणून संतांनी एका शिक्षकाची भूमिका घेतलेली आहे. त्यानंतरून त्यांनी स्वतः जे काही कर्म केलं आहे त्या कर्माप्रमाणे आपण हे कर्म करावं असं तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये आई जसं एक 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 पाऊल टाकते तसंच लहान बालाचं पाऊल केवढं एकदम 2-3 इंच ते काही पाऊल टाकतं. अगदी त्याच्या एवढंच पाऊल काय करते आई सुद्धा टाकते. म्हणजे जसं बालकाच्या पाऊल असन तसंच आईचंही पाऊल पडतं. का आईला चालता येत नाही का? येतं, पण कुणासाठी तर बालकासाठी ती काय करते तसं चालते. अगदी संत सुद्धा आपल्याला समजण्यासाठी ते जरी संत म्हणून त्यांनी अवतार घेतला असला तरी ते प्रपंच करून दाखवतात. कुणासाठी? आपल्यासाठी. ज्ञानोबारायांनी प्रपंच नाही केला. ज्ञानोबाराय हे संन्यास त्यांनी स्वीकारला. 4 भावंडांनी संन्यास घेतलेला आहे. पण त्यांच्या व्यतिरिक्त आपण जर अन्य संत मंडळी पाहिली तर सगळ्यांनी प्रपंच केलाय. कुणी? नामदेवरायांपासून चोखोबराय असतील, सावतामाई महाराज असतील, गोरोबा काका असतील, रंका महाराज असतील, मंका महाराज असतील, पुन्हा नाथ महाराज असतील, पुन्हा जगद्गुरु तुकोबराय असतील, बहिणाबाई माता असतील, निळोबराय असतील, महिपती महाराज असतील, ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे? प्रपंच केलेला आहे. यांनी प्रपंच का केला बरं? हे संत म्हणून अवतरले होते. परब्रह्माच्या स्वरूपातच ते होते. तरी पण त्यांनी परब्रह्मापर्यंत जाण्यासाठी पुन्हा तो मार्ग का निवडला? तो आपल्यासाठी. प्रत्येक कृती ही त्यांनी कुणासाठी तरी केलेली आहे. त्यांनी स्वतःसाठी काही एक केलं नाही. त्यांनी सर्व जीवन हे परोपकारासाठी केलेले. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, आता फक्त उपकार करण्यासाठी मी काय उरलेलो आहो. हा सगळा अभंग पाहत आपण आलेलो आहे. शेवटचे चरण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःची नाममुद्रा लावलेली आहे. तुका म्हणे नाम, 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 तुका म्हणे नाम,
तुका म्हणे नाव जनासा ते उडकी ठाव. तुकोबरायांनी संतांना नावाची उपमा दिलेली आहे. कशाची? नाव, होडी, जहाज. संतांना जहाजेची उपमा दिलेली आहे. पाण्यावरती शकतो, उत्काळमध्ये थांबला तर हातपाय मारून मारून काय होतो, एक दिवस तो दमतो. त्याला ठाव कोणता आहे तर नावेचा ठाव आहे. संतच ते त्यांना पैल तडीला घेऊन जातात, त्यांना त्या मोक्षाच्या मार्गापर्यंत घेऊन जातात. म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण परिचित आहात, आपल्याला समुद्र जवळ आहे, आपण नेहमी जहाज पाहतो. ती जहाज म्हणजे आपल्यासाठी कोण आहेत? संत आहेत. त्यावरती ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस आपण सुखरूप असतो. कसे असतो? सुखरूप. आपण ज्या वेळेस देहो, आळंदी, पंढरपूर याच्या सानिध्यात राहू त्यावेळेस आपण कसे आहे? सुखरूप आहे. आपण संतांच्या सानिध्यात आहोत. ज्यावेळेस आपण संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालू त्यावेळेस आपलं जीवन हे सफल आहे. त्यामुळं आपण त्या संतांचा नाम घोष करू की ज्यांनी आपलं जीवन सफल केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर तुकाराम 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 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अर्भकाचे साठी पंथे हाती धरले पाटे, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगे. झालेली कीर्तन सेवा पांडुरंग चरणे अर्पण करून, ज्ञानोबा तुकोबारायन चरणे अर्पण करून, श्री गुरु वामन बाबा, श्री गुरु सावळाराम बाबा यांच्या चरणे अर्पण करून, सगळे मृदंग वादक असतील, टाळ वादक असतील, सगळे श्रोते मंडळी असतील, सगळे महिला मंडळ असण, सगळे व्यवस्थापक असण यांच्या चरणी अर्पण करून, स्वर्गीय रामचंद्र भाऊ मडवी यांच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी ज्यांनी ही सगळी वडिलांनी घालून दिलेली परंपरा आज 5 वर्ष झालं अखंडपणे ते हरिनाम सप्ताह, हरिनाम कीर्तन याच्या माध्यमातून सर्व
गावकरी असतील, पंचक्रोशीतले असतील, आपल्या वडिलांचं स्मरण व्हावं, त्याचबरोबर त्यांनी जी काही कृती केलेली आहे त्या कृतीचं आपल्याकडून अवलंबन व्हावं आणि आपण त्यांच्या कृतीप्रमाणे आपलं जीवन सार्थकी लावावं, त्यासाठी हे मी स्मरण मानतो. कारण की त्यांनी जी काही कर्म केलेले आहेत, त्यांनी जी काही कृती केलेली आहे ती नक्कीच आपणही अंगीकारली पाहिजे. आणि आपण वारकरी जरी असलो आपण तरी महाराज आज काळाची आवश्यकता आहे. आज टाळकरी आपण गेले की प्रत्येक ठिकाणी, आता आम्ही घाटावरती राहिला आहे तर सगळ्यात जास्त आळंदीचेच टाळकरी, स्थानिक टाळकरी तयार व्हावेत, स्थानिक वारकरी तयार व्हावेत, वादक गायक तयार व्हावे, त्यासाठी सुद्धा आपण काय केली पाहिजे, कृती केली पाहिजे. आपण मुलांना बसवलं पाहिजे, तरुण मुलांना घेतलं पाहिजे, जवळ केलं पाहिजे. आणि आज आपले सगळे उभे 50-60तले आहेत सगळेजण. आज 20 वर्षांनी 25 वर्षांनी अशी पिढी तयार व्हावी की ती इथं उभी राहावी. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कृती केली पाहिजे. जशी आपल्या रामचंद्र भाऊंनी व्यायामशाळा गावोगावी चालू केल्या. का केल्या की आपली तरुण पिढी धष्टपुष्ट व्हावे. होते कोण होते, पैलवान होते. सद्गुरू जोग महाराजांनी सर्वात पहिल्यांदा अभंगाची गाथा काय केली, मराठी भाषेमध्ये त्यांनी केली, म्हणजे सर्वसामान्यांना समजण्यासाठी. करून आपण वारकरी झालं पाहिजे, त्यावेळेस आपण सहजच ते आपल्याकडून होईन. त्यासाठी आपण जे रामचंद्र भाऊंनी कृती केली ती आपण अंगीकारली पाहिजे. आपण प्रत्येक गावामध्ये अशी सुविधा निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपली पुढची पिढी तयार होईल. हे सगळं संयोजन ज्यांनी केलं परिवार आहे. कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी, श्री मुकुंद बाळाराम मडवी, श्री दिलीप बाळाराम मडवी, श्री योगेश बाळाराम मडवी, श्री रोशन सुरेश मडवी, समस्त मडवी परिवार, उसाटणे ग्रामस्थ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या सर्वांच्या सहकार्याने हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे. जाताना शेवटची सांगायची गोष्ट अशी की आपण USO वारकरी या संस्थेच्या माध्यमातून युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी एक संस्था आपण स्थापन केली की ज्या माध्यमातून आपला वारकरी संप्रदाय, आपल्या ज्ञानोबा तुकोबराय जगाच्या पाठीवरती त्यांचे विचार, त्यांचे वाङ्मय हे सर्वांना समजावं. ते वेगवेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून, म्हणजे इंग्लिश असन, फ्रेंच असन, जर्मन असन, गुजराती असन, तमिळ असन, तेलुगू असन, प्रत्येक भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पुरवावं. त्यासाठी आपली संस्था कार्यरत आहे. आत्ता आपण UK मध्येही आपली संस्था सुरू केलेली आहे, USO वारकरी UK. तिथं आपण आपल्या 3 शाखा उभ्या केलेल्या आहेत. तिथं आपण नेमाने दर आठवड्याला दर गुरुवारी हरिपाठ आपण तिथं घेतो. ऑनलाईन हरिपाठ संकल्पना तिथं निर्माण झाली आणि ऑनलाईन हरिपाठ तिथं चालतो. त्याचबरोबर आपलं ऑनलाईन वारकरी गुरुकुल सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. वारकरी संप्रदायातलं पहिलं ऑनलाईन वारकरी गुरुकुल, ज्या माध्यमातून आपण विनाशुल्क घर बसल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार आपण 3 दिवस 8 ते 9 या वेळामध्ये घरी बसल्या आपण वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊ शकता. प्रत्येकाला दिवाळीला येणं शक्य नाही. महिला पुरुष कोणी असो आणि कोणत्याही वयोगटातला असो त्याला घर बसल्या USO वारकरीच्या माध्यमातून www.usowarkari.org या वेबसाईटवरती जर गेल्यानंतर तिथं आपल्या ऑनलाईन वारकरी गुरुकुलचा अर्ज आहे तो भरावा आणि आपल्या ऑनलाईन वारकरी गुरुकुलमध्ये प्रवेश करावा. विनाशुल्क आपण हे कार्य पुढे घेऊन जात आहे. त्याचबरोबर आपण गावोगावी वारकरी संस्कार वर्गसुद्धा आपण चालवत आहेत. त्याच्या माध्यमातून आपली तरुण मुलं तयार व्हावी, तरुण पिढी तयार व्हावी, त्यासाठी आपण कार्य करत आहात. ज्यांना कुणाला USO वारकरीमध्ये येऊन कार्य करण्याची इच्छा असेल, आपण सगळे नाव फक्त निमित्त आहे, आपल्या संप्रदायाला एक रचना लागावी, कार्य विस्तार व्हावा म्हणून आपण ते नाव लावले. पण नाव निमित्त मात्र आहे. वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबराय जगाच्या पाठीवरती पोचावे हे आपलं हेतू आहे. आज USA मध्ये, UK मध्ये, दुबईमध्ये आणि सिंगापूरमध्ये आपले प्रयत्न चालू आहेत. अशा 4 देशांमध्ये आपण आपला कार्य विस्तार केलेला आहे आणि अशा माध्यमातून हे सगळं कार्य चालू आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वेबसाईटवरला भेट देऊन आपण वारकरी संप्रदायाचं काम करण्यासाठी तुम्ही सहभागी होऊ शकता. झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली ले ले गुरे वेडे वाकोडे
रे करा अपराध महाराज तुम्ही जिजा काही विचारिला विठवरी उभा वामागे रघुमाई जगदेवे शोभा नालिका भेटी परब्रह्माले शरणी वाये मे माऊत गोदरी जगा जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभा गाईच्या वल्लभा पांडुरंगा आ तुळसी माळा गला गरणे आटकी आसे तांबर कस्तूर लल्ला देवा सुरवारा नित्य गडानो मंत मुया जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा हरे दुर्गा आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा माझ्या जय होय मुक्ती केशवाची नाम देव गावे वाळे लोपले ज्ञान जगे इतने कोणी अवतार पांडुरंग नाव ज्ञाने आरती प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मा रामानुजाने बाई मस्तके आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी दुर्गा माता सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकाराम रागवे सागरात पाषाण झाले कैसे गोवास आवंगरती आरती तुकाराम तू पिता श्री ब्रह्मा तुका ध्याले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकाराम जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी ठेविलो माता प्रपंचास्ता परमार्थ साधिले जय भक्ती ज्ञान वैराग्य सोयाचारी मुक्तादे काळजी प्रबोधन के जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेविलो माता रामकृष्ण गुराज्ञा प्रपंच लुटविले सिद्धासन मनोरंजादी करणे गावी वास्तव्य केले वनमार्गी लावले जनमृतनी जय देव जय सद्गुरुनाथा बाबा चरणी ठेविलो माता फाल्गुन शुद्ध षष्ठी निर्याण हरिपाठ समय भावीच्या मुक्ती पावन बुद्धवंत्य झाले दैव योगी सावले श्री गुरुजन पावन जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेविलो माता जय देव आघाली पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाजे मागणे प्रति आहे देशी पाये मान या संतांची निर्भीची मदत तुका म्हणे आता मजटे विपाये संता या संतांची निर्भीची मदत ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु वामन बाबा सलगम बाबा सब संतन की जय. अर्भकाशीसाठी पंते घेतले हातीपाठी या अभंगावर सुंदर चिंतन. महाराज नाव काय संपूर्ण? मोरे महाराज. काय नाव? पूर्ण नाव काय? अनिकेत महाराज मोरे. देहू. पवित्र ते कुळ पावन तो देश
जेते हरीचे दास जल